महायुतीकडून मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न। ओबीसींप्रमाणेच मराठा समाजाला शैक्षणिक सोयी सुविधा आणि सवलती मिळणार। नाशिक विधान परिषद निवडणुकीत गोकुळ गीतेंच्या मनधरणीच्या हालचाली सुरू। गिरीश महाजन, उदय सामंत प्रयत्नशील। बाळ माने म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, विनायक राऊत यांचा आरोप। जळगावात शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम। नंदकिशोर महाजन यांचं टेन्शन कायम। एकनाथ शिंदे यांची घोषणा, महायुती विधान परिषदेच्या सगळ्या जागा जिंकेल। उमेदवार बिनविरोध निवडून आणायला एका दिवसात 250 कोटी रुपये खर्च केले, खासदार संजय राऊत यांचा आरोप। पवार गटानं भाजपा सोबत साटलोट केलंय। पुण्यातल्या राजकीय घडामोडींच्या नंतर उद्धव गटाचा संताप। भंडारा गोंदियाचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवाल यांना ईडीची धमकी। नाना पटोले यांचा आरोप। विधान परिषद निवडणुका रद्द करा, आचारसंहितेमुळे कामं रखडतायत। सुधीर मुनगंटीवार संतापले। झुरळ क्रांती दलामध्ये ठाकरेंचे पक्ष विलीन होत असतील तर शुभेच्छा, प्रताप सरनाईक यांचा टोला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रवींद्र फाटक यांचा सत्कार। ठाण्यात बिनविरोध विजयाबद्दल केलं अभिनंदन। सत्तार आणि शिरसाट यांच्यामध्ये शिंदेंनी घडवली दिलजमाई। वाद नव्हता, मतभेद दूर झाला। मान्सून पूर्व कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडून कान उघाडणी। गोकुळसाठी सतेज पाटील काही लांबचे नाहीत। गोकुळच्या बैठकीला न बोलवल्यानं शिवाजी पाटील नाराज। कल्याण डोंबिवलीमध्ये बाल कामगार नालेसफाईच्या कामाला चौकशीनंतर ठेकेदारावर कारवाईचं उपमहापौरांचं आश्वासन। फुलेवाड्यातल्या वडाची पूजा वटसावित्रीला करू देणार नाही, पुरातत्व विभागाकडून आदेश जारी। मुंबईकरांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या टोरोसचं पुन्हा एकदा प्रमोशन। पैसे परत करण्याचं आमिष दाखवत ग्राहकांना गुंतवणुकीची गळ। शहापुरात हंडाभर पाण्यासाठी चिमुकल्यांची पायपीट। बालहक्क आयोगानं घेतली प्रकरणाची दखल। नागपुरातल्या नाल्यांमध्ये अजूनही दिसतोय गाळ आणि कचरा। महापालिकेला मात्र तो दिसतच नाही। महापालिकेनं केलाय नालेसफाईचा दावा। नीटच्या पेपरफुटीनंतर राज्य सरकार सतर्क। मुख्यमंत्री फडणवीस स्वतः घेणार आढावा।